गोवा 365च्या कोकणी खबराचित्रात येवकार। हांव समरिता खनगांवकर। पळयात खबरो विस्तारान। पिळग्यान पिळग व्यवसाय करपी कळंगूट दर्यादेगेवेल्या थळाव्यांचेर गोंया भायल्या व्यवसायाक लागून हावळ आयल्या। काल राती दर्यादेगेवेले सोजालोबो रेस्टॉरंट एक गँगान फोडले। घडणुकेत पिस्तुलान फारपेट केल्ल्याची बातमी आसा। ही आता तिसरी खेप। हे घडणुकेत रेस्टॉरंटाचे 6 कर्मचारी जखमी जाल्यात। तातूंतले 3 जाण जीएमसीत उपचार घेतात। ही घडणूक काल राती 10:30 वरांचेर घडली। सुमार 50 लोकांची गँग रेस्टॉरंटात आयले। दाणे, फातर, बाटल्यो आणि हाताक कितें मेळटा ते घेवन रेस्टॉरंटाचेर शेवटून मारपाक सुरवात केली। रेस्टॉरंटाची जनेलां, दुरी, बोर्ड तशेंच नातलांचो गोठो ह्या गँगान मोडून उडयलो। पुलिसांनी घडणुकेचो पंचनामो केलो आणि 2 FIR नोंद केल्यात अशी माहिती गोपांनी दिल्या। कुशीचो भायलो बिझनसमॅन हातूंत सामील आसा। आमकां न्याय जाय, रेस्टॉरंटाचो धनी जूड लोबो म्हणटा। There was a group of around, I guess, 50 or more people who came here, and they were creating a commotion here at the entrance. When they started that, I went out and I told them not to gather over here, to move from here. As soon as I told that and I was walking inside, I heard some bottles being broken and stuff like that. So I turned around at the gate and I stood over there. And my boys told them not to come inside. When they told them not to come inside, they started hammering them with rods, bottles, stones. They damaged a lot of the restaurant property. I could hear some shots. Now, whether they were gunshots or what, but they seemed like gunshots. Because I could not see who was there out because it was a big crowd and at night, so the light wasn't that good. The third time that we are being attacked. First was in November last year. After that in March, and now in December. We had filed an FIR against Rajiv Arora, who is this neighbor of ours. And also one person called Sunil Bomkar, who was here yesterday, who works for Chotu. So my apprehension is that these people are trying to create a lot of fright. Not only in our family but in the community. From the last year I've been following up with the police as well as the authorities who are involved in giving permission to this illegal structure that is here. And since the Panchayat has passed a demolition order and it's pending in the director of Panchayat, he is even more upset. He tried to frame me in lot of fake cases, which all fell flat. So now his only option is to threaten us or to harm us. गोवा 365 खातीर कळंगूटच्यान समीप नार्वेकार। कोरोनाच्या बाबतीत यो रे म्हाज्या मागल्या म्हणपाची पाळी येताशी दिसता। केसी वाऱ्या वेगान पातळपाक लागल्यात। नवे नेम आनी निर्बंधाचे बाबतीत सोमारा सरकार व्हडली घोशणा करपाचे आसा। मात सद्याक तरी भौशीक कार्यावळींनी येवप्यांक तशेंच आयोजकांक 100% वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट वा कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट सक्तीची केल्या। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। 3500 भायल्या देशांतले पर्यटक आसात। भायल्यान येवपी पर्यटक कोविड बारीत आशिल्ल्याचे दिसून आयलां। देखून गोंयांत आशिल्ल्या पर्यटकांची परतून चाचणी करतले। तशेंच कोविड आनी नव्या व्हेरियंटाचे फाटभुंयेर लग्न सुवाळे मोठ्या प्रमाणात आनी सादूरताय बाळगिनासतना जावपाक लागल्यात। ह्या सुवाळ्यांनी कोविड पातळपाक मजत केल्या। हे विशीं मुख्यमंत्री प्रमोद सावंतान खंत उक्तायल्या। कलेक्टर आज सांजचो पर्यंत ऑर्डर काडपाचो आसा रिलेटेड विथ द टुरिजम आनी सगळ्याच्या संदर्भात। हांवें ऑलरेडी डिस्कस केला, ऑर्डर फायनल येवंक ना अजून। आमकां कंपल्सरी एक तर 100% वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट जाय। फंक्शनान येतले जाल्यार आमी चॅक करतले, थंयसर ते चॅक करपाकूय सांगलेल्या। आनी प्रत्येक जर कोण पार्टी आसतली किंवा बाकीचे रेस्टॉरंट्स हांगासर ऑर्गनायज करता तेंच्यांनी ना जाल्यार कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट
कारण गोंयकार ऑलमोस्ट 96% डबल वॅक्सिनेटेड आसा. त्या खातीर जे कोण पार्टी ऑर्गनायज करता त्यांनी आपल्याक 100% वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट अदरवायज कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट ताज्या शिवाय इव्हेंट ऑर्गनायज जे आसा हे करपाक मेळचें ना. कोरोना आनी ताचे नवे व्हेरियंट वाडपाक लागल्यात. ही चिंतेची गजाल. हो म्हयनो उत्सवी. पर्यटक नवे वर्स मनोवपाच्या मुडांत गोंयांत आयल्यात. गोंयांतूय विविध कार्यावळी चालू आसात. भौशीक सुवाळे आनी कार्यावळींचे धरबंद हाडपाक गरजेचें. देखून नव्या नेमांच्या संदर्भात म्हत्वाचो निर्णय सोमारा घोशीत करतले अशेंय मुख्यमंत्र्यान सांगलें. रिव्ह्यू घेवपा खातीर एक्सपर्ट कमिटीक आमी मिटींग घेवपाक लायिल्ली. एक्सपर्ट कमिटीच्या काही सजेशन्सा उपरांत येता त्या सोमार दीस परत एकदा टास्क फोर्सची मिटींग जातली. वाडत्यो केसीस जर लक्षांत घेत जाल्यार आमकां काही स्ट्रिक्ट डिसिजन्स जी आसा ही घेवची पडटली. ताज्या खातीर कंटिन्युअसली एडमिनिस्ट्रेशना कडेन रिव्ह्यू घेवप. एके सायडींतल्यान हेल्थ डिपार्टमेंट आनी दुसरे सायडींतल्यान एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स, कलेक्टर, होम डिपार्टमेंट्स हांचे कडल्यान कंटिन्युअसली रिव्ह्यू घेवप सुरू आसा. गोंयांत फेस्टीव सिजन असल्या कारणान म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत मॅक्झिमम टुरिस्ट आनी गोंयांतलो टुरिस्ट बिझनेस हो खूब मोठ्या प्रमाणात जाता. हे सगळें कन्सिडर करून आमकां जर कडक डिसिजन्स घेवपाची जाली आसत जाल्यार 3 तारखेच्या टास्क फोर्साच्या मिटिंगेच्या उपरांत आनी केसीस जर अशाच प्रमाणात वाडत रावल्यो आसत जाल्यार कडक डिसिजन्स जी आसा ही 3 तारखेच्या उपरांत घेतली वयतली. इन फ्युचर जर आमकां पॉझिटिव्हिटी रेट वाडत गेलो आसत जाल्यार तांच्यांनी कर्फ्यूच्या बाबतींत सजेशन्स दिल्या. पण हाचो सगळो निर्णय हो शक्यतो म्हणजे फुडल्या सोमारच्या मिटिंगेन टास्क फोर्साच्या मिटिंगेन टोटल रिव्ह्यू केल्या उपरांत फुडल्या सोमारा उपरांत कडक डिसिजन्स घेवची पडली आसत जाल्यार ती घेवपाक शकता. एअरपोर्टाचेर अशे कंटिन्युअसली जे ट्रॅव्हलर्स आसात वेगवेगळ्या कंट्रींतून येवपी हांच्या खातीर ही ESG टेस्ट आमी करपाक सुरवात केल्ली आसा. विशेष करून आतां पर्यंत एक ओमिक्रॉनची केस मेळ्ळ्या. आमकां आज ज्यो केसीस वाडलेल्यो मेळ्ळ्या ह्यो विशेष करून एका वेडिंगा खातीर ज्या वेडिंगाक गेस्ट लंडन आनी जर्मनी हांगासले गेस्ट ह्या वेडिंगा खातीर आशिल्ले आनी त्याच वेडिंगाचे म्हणजे इन वन 2 वेडिंग्स हांच्यो खूब मोठ्या प्रमाणात क्लस्टर्स सापडल्या. त्या खातीर लग्नाच्या बाबतींत आमकां प्रिकॉशन्स म्हाका दिसता घेवची पडटली आनी ताकाच लागून त्या क्लस्टरांतल्यानूच केसीस ह्यो चड प्रमाणात मेळ्ळ्या. टेस्टिंग फेसिलिटीज आमी खूब मोठ्या प्रमाणात वाडोवपाक सांगला. त्या खातीर जेका कोणाक फ्लू लायक सिमटम्स किंवा हेडेक, बॉडी एक जोर येता तांच्यांनी आपल्या लागच्या PHCचेर वचून टेस्ट करून घेवच्यो. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. योग्य वेळ येता तेन्ना हांव म्हज्या राजकीय फुडाराचेर उलयतलों. 50 वर्सां राजकारणांत खूब जाली अशें दिसता. पूण कांय निर्णय घेवच्या आदीं हांवें म्हजे फॅमिली बरोबर चर्चा करप म्हाका गरजेचें दिसता. आदलो मुख्यमंत्री आनी पर्येचो आमदार प्रताप सिंग राणेन सांगलां. हाल्लीच प्रताप सिंग राण्यान वेंचणुकेक उबो रावतलो अशी घोशणा केल्ली. हे घोशणे उपरांत ताचो पूत विश्वजीत राणे चाळवलो. प्रताप सिंग राणेन पुराय सन्मानान निवृत्त जावचो ना जाल्यार म्हज्या कडल्यान 10,000 मतांनी हार पत्करची अशें आव्हान त्याच्या पुतानूच ताका केल्लें. सिनियर राणे रिटायर जातलो काय ना हाचेर अजून सस्पेन्स आसा. काँग्रेसीन भोवमान घडोवन हाडल्या उपरांत प्रताप सिंग राणेन विचार मांडले, उलोवप केलें. I cannot comment right now. Okay. Because I have to ask my family, my dear ones, Okay. and then decide. Because 50 years is a very long time in man's life. Man doesn't live for more than 80, 90 years. Then you pass some good. Well, everybody likes to take it easy. See, let my party decide. To contest the party No, leader. they didn't ask. They did not ask Nobody you. asked. Okay. So what about the retirement, or you will still think of contesting? Retirement is for people in service. I am in nobody's service. So, I am self-employed. so if the party tells you, then would you contest? We'll see. प्रताप सिंग राणेची गजाल हो अंतर्गत मामलो. ताका पक्षाची तिकेट जाहीर जाल्या. प्रताप सिंग राणे बऱ्याच काँग्रेसीच्या वायट काळात पक्षाबरोबर रावलो. गिरीश चोडणकराचो आत्मविश्वास. These are all internal matters of the our party. We have felicitated him because he's a staunch congressman, loyal congressman who remained with the Congress in all thick and thins during hard time and good time, and he has almost completed more than 45 years with the Congress. So we felicitated him,
on the Congress Foundation Day, recognizing his services to the Congress Party, because we have seen a lot of leaders who have taken all benefits from the party, and when the party needed them, they left. But he stood by the party and he said whatever party will request him, he will obey. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. घेऊया एक ल्हानसो विसो. विसो उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. राज्यातले नेटवर्क दिसान दीस गोंधळ घालत चल्ला. मोबाईल टावराक विरोधय जाता आनी नेटवर्क मेळना म्हण कागाळी करतात. बुधवारा शिरोडा पाजीर तोल वाठारांतल्या लोकांनी मोबाईल नेटवर्क टावर नाशिल्ल्यान बोळा घातलो. जो मेरेन गांवांत टावर येना भाजपाक मत दिवचे ना. थळाव्यांनी सरकाराक शिटकावणी दिल्या. 5 वर्सां जालीं आमी सरकारा कडेन मोबायल टॉवर नेटवर्का खातीर गाराणे घालीत आसात, पूण संबंदीत प्रतिनिधींनी कानार केस काडल्यात. ऑनलायन शिक्षण चल्लां. रेंज मेळना म्हूण भुरगीं रस्त्यार येवन रेंज सोदीत शिक्षण घेतात. गांवांत रस्त्या कुशीन लायटीचे खांबे आसात, मात तांचे लायटीच ना. निदान गरजेच्यो सुविधा तरी दियात, गांवच्या लोकांनी मागलां. आयकयात. हांगा मोबायल नेटवर्क कनेक्टिविटी ना. आतां कितकी वर्सां जालीं हांगा मोबायल कनेक्टिविटी ना, आनी ताजे बरोबर आमचे बाकीचे आनी बारीक बारीक इश्यू आसा. सो ते आमी हांगा सांगपाक सोदता. आनी मेन म्हणजे मोबायल कनेक्टिविटी इश्यू नासल्यान फाटल्या 2-3 वर्सां इतको आमकां त्रास जाला. सो तो आमी हांगा सांगपाक लागून आमी आयज हांगा जमल्या. सो सगळ्यांक हांव येवकार दिता. आनी सांगपाचें कारण म्हणजे फाटलीं 2-3 वर्सां आमी हे मोबायल कनेक्टिविटी टावरा इश्यू लागून खूब कडेन प्रयत्न केल्या. आमचो गांवचो सरपंच आसा अमीश शिरोडकर, आमचो गांवचो MLA आसा बाब सुभाष शिरोडकर, आनी आमचो CM आसा डॉक्टर प्रमोद सावंत बाब, हांकां आमी खूब फावटी मेळ्ळ्या. आमचे इश्यू सांगला, आमी तांकां साकडे घातला, पूण आजून हे इश्यून कांयच आमकां सोल्युशन दिल्लें ना. आजून ह्या वाठारांत आमकां रेंज ना, ताका लागून खूब आमचे प्रॉब्लेम जाता. आनी हो इश्यू आमी डायरेक्ट CM जेन्ना हांगा आयल्लो, आमचे वाड्यार आयल्लो चिकणकाळी 16 एप्रील 2019 ह्या दिसा कोपरा मिटींग आशिल्ली. बाय इलेक्शन प्रचार चालू आशिल्लो, तेन्ना तो हांगा आयल्लो अरुण मिरिंगकर बाब हांचे घरा कडेन आयल्लो. आनी तेन्ना आमी ताका हो इश्यू सांगिल्लो. आनी ताणें तेन्ना सांगलें की तुमी भाऊ सुभाष शिरोडकर हाका निवडून हाडात, आपूण 2 म्हयन्यांनी तुमकां मोबायल टावर दिता. आतां हे सांगून उतराक तेज्या जवळ जवळ 2.5 वर्सां जालीं, पूण आजून कांयच आमकां मोबायल टावर ना, हांगा मोबायल कनेक्टिविटी ना. रस्त्यार रावता म्हणजे ते रानू म्हणटा कोता येताय. सो हो टायम थिंगा आनी वयल्यान गोवरेड बीन आसतायच. सो तेंका ते कोण केन्ना कितें जाय सांगूंक जायना, कोण केन्ना येयन, कोण ट्रॅव्हलिंग कोत्ताय. सो अशें हे प्लेसीचेर रावन शिकोवप म्हळ्यार व्हेरी डिफिकल्ट आनी डेंजरस बीन. सो आमकां टावर जायोच. सो जे कोण मिनिस्टर आहाय तेंच्यानी आमचे जे काम करपा जाता जाल्यार बेगीन करपाचें. सद्या इलेक्शन टायमाक थोडे कोड लागतलो. सो तेज्यान पयलीं कितें कसलो तर आदार करपा जाता जाल्यार आमकां करून दिवपा जायो. सेकंड पॉयंट म्हळ्यार आमगे हांव सदां नोट करता, स्ट्रीट लायट्स आहाय आमगे थिंगशी, पूण स्ट्रीट पोल्स आहाय, कामे आहाय, पूण तांकां लायटी नाय. रातची येता तेन्ना आमकां कांय सगळें काडूंक आसता. सो हे दिसा तरी सामकेंच अशें आसा स्थिती. पोल हाय, लायट नाय, पूण पोस्टर, पॉलिटिकल पोस्टर सगळे आख्ख्या पोल्सां दिश्टी पडटले. सो गरजे कितें आमकां स्ट्रीट लायट काय पोस्टर तें मिनिस्टरान चिंतपा जाय मातशें कितें गरजेचें तें. गोवा 365 खातीर फोणेच्यान कृष्णा नायक. राष्ट्र सेविका संघाचे 5 दिसाचे वर्ग शिबीर पर्वरेच्या विद्या प्रबोधिनी हायस्कुलाच्या वाठारांत जाले. 5 दीस चलिल्ल्या ह्या शिबिरात वेगवेगळ्या सुवातांतल्यान बायलांनी वांटो घेतलो. राष्ट्र सेविका संघ ही अखिल भारतीय हिंदू बायलांची संघटना. 24 ते 29 डिसेंबरा मजगतीं तांणी बायलां खातीर पर्वरे वर्ग शिबीर घेतले. हातूंत 60 सेविकांचो भोवमान जालो. सुनंदा आमशेकर सुवाळ्याक मुखेल सोयरी म्हूण हाजीर आशिल्ली. 5 दिसांच्या ह्या शिबिरा मजगतीं सेविकांची प्रात्यक्षिका, योगासना, लेझीम अशे वेगवेगळे कृती कार्यक्रम जाले.
राष्ट्र सेविका समितीची कोंकण प्रांत सहकार्यवाहिका विभावरी उमरेन एकूण कार्यावळीची माहिती दिली. हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसंच ह्यावेळी यांना मानव हुतात्म्यांना मानवंदना म्हणून 60 सेविकांची योग घोषासहित अशी योग पताका योग करून मानवंदना देण्यात आली. आज हा म्हणजे समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. सुनंदाताई आमशेकर समितीच्या विभाग प्रमुख यांचं मार्गदर्शन झालं आणि मुलींची म्हणजे सेविकांची वेगवेगळी प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली. उदाहरणार्थ दंड, नंतर योगचाप म्हणजे लेझिम, नियुद्ध म्हणजे ज्याला आपण कराटे म्हणतो, या सर्वांची या ठिकाणी प्रात्यक्षिकं करण्यात आली. गृहिणींची योगासनांची प्रात्यक्षिकंही या ठिकाणी सादर करण्यात आली. असा हा आज याचा समारोपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि हे शिबिर घेण्यात आले. मी राष्ट्रसेविका समितीची कोकण प्रांत सहकार्यवाहिका म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार. दीपस्तंभ ह्या प्र ल मयेकाराच्या नाटकान काल साळपे कांदोळच्या प्रेक्षकांच्या काळजाचो ठाव घेतलो. निवेदिता चंद्रोजी पुणेकर, सोनिया शेटये, श्रद्धा बांदोडकार आणि हेर दिग्गज थळाव्या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय पळोवप्यांक नाटकात गुंग करून दवरले. वर्सावळी प्रमाण अनुय साळपे कांदोळेच्या बालनाट्य संचान वर्सुकी दिसा निमतान लोकांची मन रिजवण केली. हे संस्थेचो अंदू 56वा वर्सुकी दीस. सोमारा त्या निमतान सकाळी सत्यनारायण महापुजा केली. सांजे साळगांवच्या शर्वाणी वेताळ हंशी कलाकारांनी पिकलं पान हिरवा देठ हे नाटक सादर केले. जाल्यार मंगळारा साळपेच्या बालनाट्य संचान दीपस्तंभ हे रहस्यमय नाटक सादर केले. पळया ह्या नाटकातले काय देखावे. Hello everybody, meet Princess Sonia. Doctor, yeah, Princess Sonia. How do you do? How do you do? हे मानसीच्या बालपणीचे मित्र. तुम्ही अर्थात याचं नाव ऐकलं नसेल, कारण तुम्ही इंग्लंडला असताना यांची आणि मानसीची भेट झाली. असं कुठं असता? खूप दूर असतात, पण 8-10 दिवस इथेच राहणार आहे. तुम्हाला कंपनी मिळेल. मला एकटं जगायची सवय आहे विश्वासराव. बाय द वे, तुम्हाला चांगली कंपनी मिळेल काय? बाय द वे, निशाला काय करतो? तिला रायडिंग शिकायचं. पण तिला अमीरबाग कोणी सोडून दिलं? तिला माझाच घोडा हवा होता आणि मी तिचा हट्ट पुरवला. तुला ठाऊक आहे, अमीर मानसीशिवाय इतर कुणालाही सवार होऊ देत नाही. प्रिन्सेस सोनियाला रायडिंग मध्ये गोल्ड मेडल्स मिळवत विश्वासराव. तर हीच आणखी काही शंका? शंका फिटल्या. चला डॉक्टर, आमचं फॉर्म पाहिलं होतं. आज नको, आज विश्रांती घेतो. Yes, better. मी ताजीबाला पाठवून देतो. बोली कुणाला हात मारली? बोली का? पण थांबल्या तुम्ही. हो, म्हणजे आपल्या दोघांचाही गैरसमज झाला. माझा नाही. आपल्या हाताने घडवलेल्या मूर्तीची ओळख मूर्तिकार कधी विसरत नाही. मूर्ती घडत असताना प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यात साठवलेला असतो. माय माय, तुम्ही लेखाकडे आहात का? वाटतो नाही ना, म्हणून तर. पण दिसतं तसं नसतं म्हणून तर. खरं आहे का? तुमचंच बघा ना, तुम्ही प्रिन्सेस सोनिया दिसतात. पण नाही, मी प्रिन्सेस सोनियाच आहे. हेअरस्टाईल बदलून माणसं बदलतात बोली.
ह्यावरची धनरेषा दिवसेंदिवस अधिक ठळक होत जाते. तुझ्याही हातावर असा ठसा हवा असेल तर माझा हात धरून ठेव. सोडलास तर लक्षात ठेव, आपण दोघे अशा अरुंद कड्यावर उभे आहोत ज्याच्या दोन्ही बाजूला खोल खाई आहे. म्हणून आपल्याला परस्पराशिवाय पर्याय नाही. खूप काय. उद्या रायडिंगला जातोय. एका नव्या घोड्यावर नशीब लावून पाहणार आहे. आश्चर्य आहे, मानसी बोलावी नसते तेव्हा कधी नाही आलीस. ती मानसी होती, ही प्रिन्सेस सोनिया आहे आणि माझा घोडा नाटा आहे. नाटकाची मजगती नाटकात प्रभाव दाखयल्ल्या कांय कलाकारांचे इनाम भेटून कौतुक केले. युवा कलाकार रोहन बांदोडकाराक श्याम कोरगांवकाराचे हस्तुकी इनाम भेटयले, जे काशनाथ खेरकाराची यादीन दवरला. ते भायर लक्ष्मी कैसरेन दामोदर भोबेची यादीन दवरिल्ली यादस्तिका मनोहर बांदोडकार हस्तुकी अभिषेक नांदोडकाराक आनी सुनील बांदोडकाराक भेटयली. गोवा 365 खातीर शेळपे कांदोळच्यान संदीप कामुलकार. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. कोविडाच्या फाटभुंयेर घेवया जतनाय, वापरुया मास्क, दवरुया सोशल डिस्टन्स आनी सांबाळुया भलायकी. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.